हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शनिवार 14 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, शेवटी तो दिवस उजाडलाच ज्या दिवशी वेदांचं श्राद्ध आहे. आणि वेदांतच्या श्राद्धाचा दिवस ज्या दिवशी वेदांत हे जग सोडून गेला होता, त्या दिवशी नुपूर खूप खूप दुःखी आहे. तिचं कशातच मन लागत नाहीये. आणि त्यात मीनाने सांगितलंय की वेदांचं श्राद्ध या घरात करायचं नाही, त्यामुळे वेदांचं श्राद्ध कोठे करायचं हा प्रश्नसुद्धा तिच्यासमोर आहे. आणि याच टेन्शनमध्ये तिच्याकडून कोणतंच काम होत नाहीये. नुपूरकडून तिच्या डब्यांचा स्वयंपाकसुद्धा बिघडला. आणि त्याच वेळेस मल्हार तेथे आला आणि राजशेखर पाटलांकडे फूड टेस्टिंगला पाठवायचंय, ते फूड तयार करा असं त्याने नुपूरला सांगितलं. आणि नुपूरने यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला, मला नाही जमणार. त्यामुळे मल्हार तिच्यावर खूप ओरडतोय, तिच्यावर खूप चिडतोय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर आशाजवळ येते. आशा तिला मिठी मारते आणि ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, नुपूर, मला जो विसरण्याचा आजार आहे तो असा कसा आहे? मी जर सगळंच विसरले असते तर किती छान झालं असतं. माझा एक मुलगा होता, तो या जगात नाहीये, तो जग सोडून गेलाय, त्याचा मृत्यू झालाय, हे सुद्धा मी विसरायला पाहिजे होतं ना, पण ते मी विसरतच नाहीये, त्यामुळे मला खूप त्रास होतोय. असं म्हणून आशा ही ढसाढसा रडू लागते. नुपूरला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि नुपूर तिला शांत करते. आशा म्हणते, आता त्या मीनाचं काहीच चुकलेलं नाहीये, ती एकदम योग्य बोललीये. हे घर तिचं आहे, तिचा या घरावर सगळ्यात जास्त हक्क आहे आणि या घरावर तिचा हक्क असल्यामुळे ती जे म्हणेल ते आपल्याला मान्य करावंच लागेल. वेदांचं श्राद्ध आपण या घरात करायला नको असं म्हणून आशा पुन्हा एकदा रडू लागते. तर इकडे तायडी आणि तायडीचे वडील गाडीत बसलेले असतात. तायडी त्यांना विचारते, काय मग बाबा, आवडली का जमीन? जागा कशी आहे? तर तायडीचे बाबा म्हणतात, वा तायडे, काय जागा आहे, एक नंबर. मला आहे ना त्या सुमती इव्हेंटच्या छोट्याशा जागेत काम करण्याचा खूप कंटाळा आलाय, पण ही जागा मात्र खूप भारी आहे बरं का, एक नंबर जागा तू शोधली आहे. तर तायडी सांगते, बाबा आता फक्त थोडेच दिवस, ही सुमती इव्हेंट्स कंपनी जेव्हा सागरिका इव्हेंट्स होईल आणि माझ्या नावावर होईल ना, तेव्हा आपण इकडे सगळं काही शिफ्ट करूया. आणि आता फक्त टोकन द्यायचं आहे, उद्या सकाळी टोकन दिलं की ही जागा आपलीच झाली. तर तायडीचे बाबा म्हणतात, पण पेट्रोल संपत चाललंय, आपल्याकडे पैसे संपत चाललेत, त्याचं काय करायचं? तर तायडी सांगते, मला त्याचं टेन्शन नाहीये, या राजशेखर पाटलांच्या इव्हेंटचा पैसा माझ्याच अकाउंटवर येणार आहे. मग आपलं कमिशन, बोनस हे सगळं आपल्याला मिळेल, पैशांची काळजी करायची गरज नाहीये. तायडीचे बाबा खूप खुश होतात आणि म्हणतात, मला तर कसलं टेन्शनच राहिलं नाहीये, कारण आता माझ्या मुलीच्या हातात स्टेअरिंग आहे आणि आपली गाडी ही सुसाट धावतच राहणार आहे, एकही स्पीड ब्रेकर नाहीये. तर तायडी म्हणते, आहे एक स्पीड ब्रेकर. बाबांना आश्चर्य वाटतं आणि ते विचारतात, कोणता स्पीड ब्रेकर? तर तायडी सांगते, नुपूर नावाचा स्पीड ब्रेकर. हे ऐकून बाबांना मोठा धक्काच बसतो. तर इकडे नुपूर ही आशाला समजावून सांगते, मी आत्ताच्या आत्ता वहिनीला जाऊन समजावते, ती नक्कीच ऐकेल, आपण याच घरात वेदांचं श्राद्ध करूया. तर आशा तिला थांबवते आणि म्हणते, नाही नुपूर, तू तिला काहीही समजवायचं नाहीये, कारण तिचा हक्क आहे या घरावर, आपण तो हक्क नाही हिरावून घेऊ शकत. आणि खरं सांगायचं तर वेदांचा आणि त्या मीनाचा काय संबंध, माझा सुद्धा या घराशी काय संबंध? माझ्या मोठ्या मुलाने मला सांभाळण्यास नकार दिला आणि मग तुझं आणि माझं कोणतंही नातं नसताना तू मला येथे राहायला घेऊन आली. तसंही मी या घरावरचं ओझंच आहे ना, आणि आता त्यात वेदांचं श्राद्ध येथे घालणं खूप चुकीचं. तुला खरं सांगू ना, जेव्हा वेदांत आणि माझा मोठा मुलगा लहान होते तेव्हा एकदा आमच्या घरात पावसाचं पाणी आलं होतं, खूप त्रास झाला होता, झोपायला सुद्धा जागा नव्हती. तेव्हा मी मनातल्या मनात शपथ घेतली होती, मी माझ्या मुलांना कधीच कोणता त्रास होऊ देणार नाही. पण आज मी हरले, एक आई म्हणून हरले. मी स्वतःच्या मुलाला श्राद्धाला सुद्धा जागा देऊ शकत नाही, त्याचं श्राद्ध कुठे घालायचं हा प्रश्न माझ्यासमोर आहे. असं म्हणून आशा पुन्हा रडू लागते. तेव्हा नुपूर तिला शांत करते आणि म्हणते, आई, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, आणि तुमचं माझं नातं नाहीये असं तू कसं बोलू शकतेस? तू माझी आई आहेस आणि आपलं नातं आहे. माझं आणि वेदांचं लग्न नाही झालं म्हणून काय झालं? तू माझी आई आहे आणि हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. मी आत्ताच्या आत्ता जाते मीना वहिनीजवळ आणि तिच्याशी बोलते. पण
आशा तिला थांबवते आणि म्हणते, नाही नुपूर, तू तिच्याशी बोलायचं नाहीये. कारण माझ्या वेदांच्या श्राद्धाला मला कोणताही वाद नकोय, कोणाचाही तळतळ नकोय माझ्या वेदांतला. त्यापेक्षा आपण त्याचं श्राद्धच नको करायला, असं म्हणून आशा ढसाढसा रडू लागते. नुपूरला खूप वाईट वाटतं. आपण आपल्या वेदांचं श्राद्ध सुद्धा करू शकत नाही म्हणून ती दुःखी होते. तर इकडे तायडीचे बाबा हे तायडीला म्हणतात, अगं ती नुपूर तर तुझ्यासमोर एकदम किरकोळ आहे, तिला काय एवढं घाबरायचं. आणि तू नवीन शेप शोधतेस ना, तुला नवीन शेप मिळाला की मग तिला एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये पाडायचं, तिचा हातपाय मोडला की तिचा विषय संपला. तर तायडी सांगते, नाही, फक्त हातपाय मोडायचे, हातपाय नाही तर तिचा स्वाभिमान मोडायचा. स्वाभिमान मोडला ना की ती आयुष्यात पुन्हा कधीच उभं राहू शकणार नाही, माझ्या विरुद्ध काही करू शकणार नाही. आणि हा नुपूर नावाचा स्पीड ब्रेकर आहे ना, खूप डेंजरस आहे. आपला मल्हार कधी तिच्या बाजूने गाडी वळवेल ना हे कळूच शकत नाही. चला, मी तर तिचा बंदोबस्त करेल, अजून एक महत्त्वाचं काम बाकी आहे, ते करायला घरी जाऊया. तर बाबा विचारतात, कोणतं काम? तेव्हा तायडी सांगते, संजना नावाचा स्पीड ब्रेकर आहे ना, तो मल्हारच्या आयुष्यात पुन्हा एकदा आणायचा. त्याला मी या स्पीड ब्रेकरची आठवण पुन्हा पुन्हा करून देतच असते. हे ऐकून तायडीचे बाबा खूप खुश होतात. तर इकडे अन्वय हा मीनाला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. मीना, तू अशी का वागतीये? नाही वेदांसाठी, नाही आईसाठी, तर कमीत कमी आपल्या नुपूरसाठी तरी या श्राद्धाला घरी करण्याची परवानगी दे. कारण नुपूर आपल्या घरासाठी किती काही करते. नुपूर आपल्या घरचा किराणा भरते, तुला काय हवंय नकोय ते पाहते, आपल्या ईशाच्या पिकनिकची फी भरते. तिने आपल्या कुटुंबासाठी किती केलंय, या घरासाठी किती केलंय. हे ऐकून मीनाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, अरे देवा, झाला का तुझा माझी लाडकी बहीण निबंध सुरू? तू ना आता तिच्यावर निबंधच लिही. माझ्या लाडक्या बहिणीला 2 पाय आहेत, 2 हात आहे, माझी लाडकी बहीण यो, माझी लाडकी बहीण त्यो. अन्वयला खूप राग येतो आणि मीना चिडून म्हणते, तू जे सगळं सांगतोय ना, माझ्या बहिणीने हे केलं ते केलं, पिकनिकची फी भरली, किराणा भरला, हे सगळं तू करायला पाहिजे होतं. तू नालायक आहे ना, तू पैसा कमवत नाही म्हणून तुझ्या बायकोला सगळं सहन करावं लागतंय, लोकांसमोर हात पसरावे लागताय. अन्वय चिडून म्हणतो, मी नालायक आहे ना, मग मला बोल, मला शिक्षा दे, पण माझ्या बहिणीला शिक्षा देऊ नको. मीना आणखीनच जोरात ओरडते, अरे बाबा, मी तुझ्यासमोर हात जोडते, पण मी तुला शेवटचं सांगतेय, त्या वेदांचं श्राद्ध या घरात होणार नाही. मीना मागे वळून पाहते तर नुपूर उभी असते. नुपूरने त्यांचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि नुपूर पुढे येते आणि म्हणते, वहिनी, काळजी करू नको आणि यानंतर आरडाओरडा करू नको, वाद घालू नकोस. वेदांचं श्राद्ध या घरात होणार नाही आणि मी आधी तुझ्यावर ओरडले, चिडले, त्यासाठी सॉरी. हे ऐकून मीनाला खूप आनंद होतो आणि मीना म्हणते, बरं झालं, तुला तुझी चूक समजली. आणि ती अन्वयला म्हणते, पाहिलंस का, घरातील सुनेशी कसं वागायचं असतं, तिला कसा आदर द्यायचा असतो ना, हे स्वतःच्या बहिणीकडून थोडं शिक. आणि ती तेथून रागारागाने निघून जाते. अन्वय हा तिला सांगतो, नुपूर, मी मीनाला समजावतच होतो. तर नुपूर ही अन्वयला म्हणते, जाऊ दे दादा, उगचच तिला रागराग आणून द्यायची गरज नाहीये, उगचच घरातील वातावरण बिघडतं. आणि तसंही वेदांचं श्राद्ध मला या घरात करायचं नाहीये. अन्वय विचारतो, मग कुठे करायचं ठरवलंय? तर नुपूर त्याला सांगते, माझी अशी इच्छा आहे की वेदांचं श्राद्ध समुद्र किनाऱ्यावर करावं. तसंही त्याला समुद्र खूप आवडायचा आणि नुपूरला वेदांची आठवण येते की खरंच त्याला समुद्र किती आवडायचा. आणि नुपूर तेथून निघून जाते. अन्वयला खूप वाईट वाटतं. अन्वय हा विचार करतो, परमेश्वरा, माझ्या नुपूरला एवढं का दुःख देतोय? पाहिलंस ना, ती किती दुःखी आहे. आता तिच्या आयुष्यातील हे दुःख तूच दूर कर आणि तिला लवकरात लवकर या दुःखातून बाजूला कर, तिच्या आयुष्यात सुख येऊ दे, अशी प्रार्थना अन्वय देवाजवळ करतो. रात्र झालेली असते आणि मल्हार हा त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याला आठवतं की आज जेव्हा नुपूरने नवरी मुलीचा मेकअप केला होता तेव्हा ती कशी पळून गेली होती, किती दुःखी होती. मल्हार विचार करतो, नुपूरने असं का केलं असेल? याच्या आधी सुद्धा त्यांच्या हातावर मेहंदी काढली तेव्हा त्या खूप अस्वस्थ झाल्या होत्या. मी आईनं विचारलं तर त्यांनी सुद्धा काही नाही सांगितलं. मग असं लपवण्यासारखं नेमकं काय झालंय? मिस नुपूरचा नेमका प्रॉब्लेम आहे तरी काय? तसं तर आजकालच्या तरुण मुलींना असं मेकअप करणं, नव्या नवरीसारखं नटणं, हातावर मेहंदी काढणं हे किती आवडतं. मग मिस नुपूरला ते का आवडत नाहीये? नेमकं काय प्रॉब्लेम असेल? त्यांच्या भूतकाळात काही घडलं असेल का? एखादी घटना घडली असेल का?
हाच विचार मल्हार करत असतो आणि तेवढ्यात तो स्वतःला आरशात पाहतो आणि स्वतःलाच विचारतो, पण हा सगळा विचार मी का करतोय? मला काय देणं घेणं आहे? मला या गोष्टीचं काहीच देणं घेणं नाहीये की मिस नुपूरला नेमका प्रॉब्लेम काय आहे असा विचार तो करतो आणि नुपूरचा विचार करणं थांबवतो. तर इकडे नुपूर आणि आशा या दोघेही त्यांच्या घरामध्ये हॉलमध्ये झोपलेले असतात आणि नुपूरला मात्र झोप आलेली नसते. ती उठून पाहते की आशा गाढ झोपलीये आणि आशा गाढ झोपलीये हे पाहून ती जागेवरून उठते. तर इकडे मल्हार नुपूरचा विचार करत असतो. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि विचारते, मल्हार काय झालं? तर मल्हार तिलाच विचारतो, काय नाही तायडे, तुझं काय चाललंय? तर तायडी त्याला सांगते, उद्या आहे ना आपल्या राजशेखर पाटलांच्या इव्हेंटची प्रेस मीट आहे, PR ॲक्टिव्हिटी. तर माझी अशी इच्छा आहे तूच ती हँडल कर. तर मल्हार विचारतो, पण मी कशाला? तूच लीड करते ना हा प्रोजेक्ट, तर सगळं तूच हँडल कर. तर तायडी म्हणते, अरे मल्हार, तू या कंपनीचा मालक आहेस, मग तूच हँडल करायला पाहिजे ना. तर मल्हार म्हणतो, तायडे तुला किती वेळेस सांगितलंय मी, या कंपनीचा मी एकटा मालक नाहीये, तर तू सुद्धा मालकीण आहेस, तू ही PR ॲक्टिव्हिटी हँडल कर. तायडी मनातल्या मनात विचार करते, मल्हार फक्त एवढा इव्हेंट होऊ दे, त्यानंतर आपण दोघे नाही तर फक्त मीच या कंपनीची एकुलती एक मालकीण असेल आणि फक्त हाच प्रोजेक्ट नाही तर प्रत्येक प्रोजेक्ट मीच लीड करेल. असा विचार करून तायडी खूप खुश होते. मल्हार तिच्याकडे पाहतो आणि विचारतो, तायडे कसला विचार करतीयेस? तर तायडी त्याच्या शेजारी बसते आणि त्याला विचारते, तू ये ना आजकाल माझ्यापासून काहीतरी लपवायला लागलाय. मल्हार सांगतो, नाही तायडे, मी काहीच लपवत नाहीये. तर तायडी त्याला म्हणते, नाही नाही, मला कळतंय ना तू माझ्यापासून काहीतरी लपवतोय. आणि इकडे नुपूर आशा झोपलीये हे पाहून आपली आणि वेदांच्या आठवणींची बॅग उघडते आणि ही बॅग उघडताच या बॅगमध्ये वेदांने नुपूरला पाठवलेली अनेक प्रेमपत्र असतात आणि नुपूर ही सगळी प्रेमपत्र पाहू लागते आणि या प्रेमपत्रांमध्ये वेदांने तिच्याबद्दल जे जे काही लिहिलंय ते सगळं ती वाचते. प्रिय नुपूर, हे पत्र लिहायला बसलोय तेव्हा माझं मन भरून आलंय की शब्द कुठून आणावेत. तुझ्यासारखी मुलगी, तुझ्यासारख्या मुलीशी पहिली भेट, हे सगळं मला आठवतंय. नुपूर हे सगळं वाचत असते आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते. वेदांतच आपल्याबरोबर आहे असं तिला वाटतं. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. आपण विचार करू शकतो, ज्या मुलीचं एका मुलावर प्रेम होतं, त्यांचं लग्न जमलं आणि लग्नाच्या दिवशी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि मग या दोघांचं नातं कसं असेल आणि आज 1 वर्षानंतर जेव्हा तिच्या एका मुलाचं प्रियकराचं श्राद्ध आहे तेव्हा नुपूरच्या मनात काय भावना असेल हा विचार करणं सुद्धा किती अवघड आहे. आणि इकडे तायडी ही जाणून बुजून मल्हारच्या जखमेवरची खपली काढण्याचा प्रयत्न करते आणि त्याला विचारते, तू संजनाचाच विचार करतोय का? हे ऐकून मल्हारला मोठा धक्काच बसतो. तर इकडे नुपूर वेदांच्या आठवणीत ढसाढसा रडू लागते. ती वेदांतचा शर्ट हातात घेते आणि वेदांतला म्हणते, वेदांत तुला आठवतंय का रे, आपण किती स्वप्न पाहिली होती आपल्या संसाराची, एकत्र आयुष्य घालण्याची, एकत्र म्हातारा होऊ आपण, आयुष्यभर एकमेकांची साथ देऊ अशी वचनं आपण एकमेकांना दिली होती. पण तू तुझं वचन मोडलंस, तू मला सोडून गेलास आणि आता मला तुझी खूप आठवण येते. वेदांत, तू माझ्यावर असं का वागलास? आजपर्यंत तू कधीच मला फसवलं नव्हतं, पण तू मला फसवलंस, तू मला सोडून गेलास. तू मला या जगामध्ये असं एकटं सोडून जायला नको होतं. असं म्हणून नुपूर वेदांच्या या शर्टला कवटाळते आणि ढसाढसा रडू लागते. ती खूप दुःखी असते. तर इकडे मल्हार हा तायडीला सांगतो, तायडे मी आता सगळं जुनं विसरून पुढे जायचं ठरवलंय. तायडी स्माईल करते आणि रूममधून बाहेर जाते, पण दरवाजाच्या मागे लपून ती मल्हारकडे पाहते आणि म्हणते, सॉरी मल्हार, तू तुझा भूतकाळ विसरण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी मी तो तुला विसरू देणार नाहीये. मी तुला पुन्हा पुन्हा तुझ्या भूतकाळाची आठवण करून देणारच. आणि मग त्यानंतर काय होणार? त्यानंतर होणार 1, 2, 3, 4 बूम. आणि ती आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये मल्हारला पुन्हा एकदा त्रास देण्याचं ठरवते. तर इकडे नुपूर ही वेदांचा शर्ट घालते आणि वेदांच्या या शर्टलाच मिठी मारते आणि वेदांचा स्पर्श अनुभवण्याचा प्रयत्न करते. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप जास्त इमोशनल आहे. तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल एवढं मात्र नक्की. आणि नुपूर ढसाढसा रडू लागते. आशा झोपेतून उठते आणि नुपूरला हे सगळं करताना पाहून तिलाही खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, वेदांत पाहतोयस ना, तू गेल्यामुळे नुपूरला किती दुःख होतंय, ती किती दुःखी आहे.
आणि आशाच्याही डोळ्यात पाणी येतं. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. मल्हार त्याच्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत असतो आणि तेवढ्यात त्याच्यासमोर त्याच्या हळदीच्या दिवसाचे फोटोज येतात. त्यामुळे मल्हारला जबर धक्काच बसतो आणि पुन्हा एकदा त्याच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. त्याला संजना आठवते की संजना म्हणाली होती, हा ड्रेस मी आपल्या हनुमूनला घालेल. आणि मग त्यानंतर हळदीच्या दिवशीच तायडीने येऊन सांगितलं होतं की संजना तुला सोडून निघून गेली आहे, तिला बेटर ऑप्शन भेटलाय, ती पळून गेली आहे. त्यामुळे मल्हार पुन्हा एकदा खूप चिडतो. त्याच्या तळपायची आग मस्तकात जाते आणि तेवढ्यात कोमल तेथे येते आणि मल्हारला सांगते, सर आज आहे ना राजशेखर धोंडे पाटलांकडे आपल्याला जेवणाचे सॅम्पल्स पाठवायचे आहेत, तुम्ही त्या नुपूरला. तर मल्हार जोरात ओरडतो, मी काय करू मग? म्हणजे मी त्या नुपूरला जाऊन पुन्हा रिक्वेस्ट करायची का? तुला स्वतःची कामं स्वतः जमत नाही का? तू काय कॉलेजमध्ये आहेस का? नोकरी करतेस ना येथे? मग कधी कधी स्वतःची अक्कल सुद्धा वापरत जा. कोमलला खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात दीप तेथे येतो आणि हे सगळं पाहतो. कोमल ही मल्हारला म्हणते, सर मी तर फक्त तुम्हाला सांगायला. तर मल्हार चिडून म्हणतो, काही कामं आहे ना स्वतःसुद्धा करायची आणि यानंतर अशी फालतू कामं माझ्याकडून घेऊन यायची नाही, चल जा इथून. कोमल सॉरी म्हणते आणि तेथून निघून जाते. तर दीप हा मल्हारला समजावून सांगतो, मल्हार तू उगाच तिच्यावर ओरडलाय, असं का वागलास? तिची काय चूक होती? आता दरवेळेस तूच नुपूरशी बोलतो ना, म्हणून तू तिला फक्त सांगायला आली होती, तू उगाचच तिच्यावर ओरडलास, काय कारण होतं? पण मल्हार काहीच बोलत नाही. पण मल्हारला त्याची चूक समजते की तो उगाचच कोमलवर ओरडलाय. आणि मग मल्हार हा कोमल जवळ येतो आणि कोमलला सॉरी म्हणतो, उगाचच मी दुसऱ्याचा राग तुझ्यावर काढला, आय एम रिअली सॉरी. कोमल सांगते, इट्स ओके सर, मी तुम्हाला फक्त सांगायला आले होते की आज फूड टेस्टिंगला पाठवायचं आहे. मल्हार म्हणतो, ठीक आहे, मी मिस नुपूरला सांगतो. आणि तो किचनमध्ये येतो. तर इकडे किचनमध्ये नुपूर ही डबे बनवत असते. आशा हे सगळे डबे भरते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की नुपूर आज खूप दुःखी आहे, तिचं कामात लक्ष नाही आहे आणि डब्याच्या जेवणाची चव बिघडली आहे आणि आज नुपूरला आपल्याला सावरावं लागेल असा विचार ती करत असते. नुपूरचं कामात बिलकुल लक्ष नसतं. तिने तव्यावर पोळी ठेवलेली असते आणि ही पोळी करपत असते. नुपूरचा हात गॅसवरच असतो आणि नुपूरला सगळं आठवत असतं की आशा आणि मीना या दोघींमध्ये भांडण झालं. मीना काय म्हणाली होती की मी मेले ना तरीसुद्धा त्या वेदांचं श्राद्ध या घरात होऊ देणार नाही. आणि मग वेदांत आपल्याला सोडून गेलाय, हे जग सोडून गेलाय, हे सगळं तिला आठवतं आणि ती खूप दुःखी होते. तिचा हात या तव्यावरच असतो, तिचा हात भासतो, ती असं ओरडते. त्यामुळे आशा तिच्या जवळ येते आणि तिच्या हाताला भाजलंय हे तिच्या लक्षात येतं आणि ती नुपूरला समजावून सांगते, नुपूर हे काय करतेस तू? कुठे तुझं लक्ष? तुझ्या हाताला एवढं भाजलंय तरीसुद्धा तुझ्या काहीच लक्षात येत नाहीये. तर नुपूर म्हणते, वेदांत मला सोडून गेला तेव्हा माझ्या मनाला किती भाजलं असेल, त्याच्यासमोर हे काहीच नाहीये. हे ऐकून आशालाही वाईट वाटतं आणि तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि नुपूरला सांगतो, मिस नुपूर आज आहे ना राजशेखर पाटलांकडे आपल्याला फूड टेस्टिंगला पाठवायचं आहे, ही ती लिस्ट आहे, तुम्ही सगळं फूड रेडी करा. पण तेवढ्यात त्याला दिसतं की तव्यावरची पोळी ही पूर्णपणे जळाली आहे आणि तो लगेचच गॅस बंद करतो आणि नुपूरवर ओढून म्हणतो, मिस नुपूर लक्ष कुठे आहे तुमचं? पण नुपूर त्याच्याकडे पाहतच नाही. त्यामुळे मल्हार जोरात ओढतो, मिस नुपूर. तेव्हा नुपूर त्याच्याकडे पाहते आणि मल्हार तिला जाब विचारतो, तुमचं लक्ष कुठे? ही पोळी करपली आहे आणि तुम्ही ही पोळी टेस्टिंगसाठी पाठवणार आहात का? मला सुमती इव्हेंटचं नाव खराब झालेलं चालणार नाहीये. नुपूरला खूप राग येतो आणि नुपूर चिडून म्हणते, मल्हार सर ही बोलण्याची पद्धत नाहीये आणि ही पोळी ना माझ्या कस्टमरला जाईल ना सुमती इव्हेंटच्या क्लायंटला जाईल. ती पोळी मी खाईल, तुम्ही काळजी करू नका, ती वाया मी जाऊ देणार नाही. मल्हार चिडून म्हणतो, त्या पोळीचं काय करायचं ना ते तुम्ही तुमचं पहा, पण मला आजच्या आज हे सगळं फूड टेस्टिंग करून हवंय. आणि तुम्ही हातात ग्लव्स का नाही घातलेत? तुम्ही तुमचं काम का नीट नाही करत आहात? आशा ही मल्हारला समजवण्याचा प्रयत्न करते. मल्हार माझा ऐकून घे. तर मल्हार चिडून म्हणतो, आई सॉरी, पण तुम्ही मध्ये काही बोलू नका. मिस नुपूरची चूक आहे आणि त्यांना त्यांची चूक समजायलाच हवी. मला हे सगळं टेस्टिंगचं फूड आजच्या आज तयार हवंय. तर नुपूर ही मल्हारला सांगते, सर मला नाही जमणार, तुम्ही हे फूड टेस्टिंग कॅन्सल करा. मल्हार खूप चिडतो आणि विचारतो, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला समजतंय का? हे कॅन्सल नाही होऊ शकत.
तुम्हाला फूड बनवावं लागेल. तर नुपूर चिडून म्हणते, सर तुम्हाला माझे पैसे कापायचे असतील तर कापा, पण आज मी काम करू शकत नाही, माझ्याकडून हे काम होणार नाही. असं म्हणून नुपूर ही आपली बॅग घेते आणि चक्क बाहेर पडते आणि आशासुद्धा तिच्या मागे मागे जाते. मल्हारला खूप राग येतो. नुपूर आणि आशा ऑफिसमधून बाहेर जात असतात तेव्हा मल्हार हा जोरात ओरडतो, मिस नुपूर. नुपूर आणि आशा थांबतात. मल्हार खूप चिडलेला आहे हे आशा आणि नुपूरच्या लक्षात येतं. ऑफिसचे सगळे एम्प्लॉई घाबरलेले असतात, मल्हारकडे पाहत असतात. तेव्हा मल्हार हा नुपूरजवळ येतो आणि नुपूरला जाब विचारतो, काय म्हणालात तुम्ही किचनमध्ये? तुम्हाला हे जमणार नाही, आजचं फूड टेस्टिंग कॅन्सल करा. पण का? तुम्हाला काय वाटतं, सगळं काय तुमच्या मूडवर चालतं का? तुम्हाला वाटलं मी स्वयंपाक बनवेल तर बनवायचा, वाटलं नाही बनवेल तर नाही बनवायचा. मिस नुपूर ही आहे ना एक कंपनी आहे, हा एक बिझनेस आहे. येथे सगळ्या गोष्टी ना या आपल्या मनाप्रमाणे नाही करता येत. तुमच्या एकटीच्या मूडवर, भावनेवर नाही चालत. तुमच्या एका निर्णयामुळे कंपनीचं किती मोठं नुकसान होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे का? आणि ही कंपनी फक्त तुमच्या एकटीसाठी नाही आहे, शेकडो लोक येथे काम करतात आणि तुमच्या एकटीच्या चुकीमुळे मी सगळ्या लोकांचं नुकसान नाही होऊ देऊ शकत. नुपूर सगळं गप्प बसून ऐकून घेत असते. पण नुपूरच्या मनात काय दुःख सुरू आहे, नुपूर किती दुःखी आहे, तिच्या आयुष्यात काय सुरू आहे हे मल्हारला माहीत नसतं. आणि मल्हार तिच्यावर ओरडत असतो की तुम्ही असं नाही म्हणू शकत नाही. तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही बनवणार, जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही नकार देणार, असं चालणार नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचं मन जिंकतीये. प्रत्येक एपिसोड पाहायला मजा येते, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रेवती मावशी मल्हारला घेऊन समुद्र किनाऱ्यावर येणार आणि त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करेल. परंतु त्याच्या आधीच मल्हारला समुद्र किनाऱ्यावर नुपूर, आशा आणि अन्वय दिसतील. ते वेदांचं श्राद्ध घालत असतील. त्यामुळे मल्हारला आश्चर्य वाटेल. तो यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल, पण तोपर्यंत नुपूर, आशा आणि अन्वय निघून गेलेले असतील. आणि मग मल्हार या गुरुजींना विचारणार ते येथे काय करत होते. तेव्हा गुरुजी सांगतील ते त्यांच्या न झालेल्या नवऱ्याचं श्राद्ध घालताय. मल्हार आणि रेवतीला काही कळणारच नाही. मल्हार विचारेल म्हणजे काय? तर हे गुरुजी सांगतील नुपूरबरोबर खूप वाईट घडलंय. तिच्या लग्नाच्या दिवशीच तिचा नवरा हे जग सोडून गेलाय. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसेल आणि मल्हारला त्याची चूक समजेल की तो नुपूरबरोबर जे वागतोय ते किती चुकीचं वागतोय आणि त्याने असं करायला नकोय. मग मल्हारला त्याची चूक समजणार का? तो नुपूरची माफी मागणार का? यानंतर मल्हार आणि नुपूरमधील नातं वेगळं वळण घेणार का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.